महाराष्ट्रातील तमाम शेतकरी राजा व शेळीपालक मित्रांचं जनाई गोट फार्ममध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 4-5 दिवस झालं मी व्हिडिओ टाकलो नाही यूट्यूबवर, कारण की पावसाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडत आहे आणि थोडं भिजल्यामुळं वातावरण चेंज झाल्यामुळं आजारी पडलो होतो. तर मी आजारी पडलो हे सांगायचं कारण की हवामान चेंज झाल्यामुळं मी आजारी पडू शकतो म्हणल्यावर आपल्या शेळ्या का आजारी पडणार नाही? तर आपल्या शेळ्या सुद्धा आजारी पडणार आहेत. त्याच्यावरच हा आज आपला व्हिडिओ आहे की आपण माणूस आजारी पडतो तर शेळ्या पण आजारी पडतात. त्यामुळे आपण शेळ्यांची काळजी पावसाळ्यात कशी घ्यावी, काय करावं? तर सर्वप्रथम तुम्ही जर शेळ्यांना ETची जर लस दिली नसेल, एप्रिल मे जूनच्या दरम्यान दिली जाते ती लस पहिल्यांदा देऊन घ्या. कारण आंतरविषार हा आजार असा आहे की आपल्या शेळ्यांचा खांडचा खांड गायब करू शकतो. तर सुरुवात ETची लस द्यायच्या अगोदर काय करा, तुम्ही 2-4 दिवस लिंबाचे फाटे आणून टाका शेळ्यांना. जर ते होत नसेल तर डिवर्मिंगचं औषध आणा. पण डिवर्मिंगचं औषध आणून पण तुम्ही सकाळ सकाळी त्यांना डिवर्मिंग देऊन एक 2-4 दिवसांनी ETची लस आता कशी आणायची? तर कोण कोण काय करतं की जे मेडिकलमध्ये जाऊन आपलं ETची लस आणतंय आणि देतंय. आणि स्वतः देऊ नका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलवून द्या, डॉक्टरला बोलवून द्या. आणि जर तुम्हाला तसं शक्य नसेल तर 4-5-7-8 गावाला मिळून एक जनावरांचा दवाखाना असतो, तिथं जावा. तिथं ETची लस आली आहे का चेक करा. आणि त्यांनी जर आणली नसेल तर तिथल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला तुम्ही सांगा, मी स्वतः ETची लस घेऊन येतो, माझ्या शेळ्यांना द्यायला तुम्ही या. ते येणार म्हणजे येणार, फुकटमध्ये येणार. तुम्ही त्याची चौकशी करा, डॉक्टरला पैसे घालवत बसू नका. आणि डिवर्मिंगचं पण काय करतात आपले शेतकरी माहिती आहे का? 20 किलोमीटर औषध आणायला जातील गाडीवर, पेट्रोल टाकून, पैसे खर्च करून, पण 4 लिंबाचे फाटे आणून टाकणार नाहीत. तर हे टाळा. पैसे वाचवायला शेळीपालनामध्ये पैसे वाचवा. तुम्ही काय करा, 2-4 दिवस लिंबाचे फाटे आणून टाका. आणि लिंबाचे फाटे झाले की मग पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला फोन करा. ते 100% येणार, त्यांची ती जबाबदारी आहे. त्यांना तुम्ही बोलवून घेऊन या आणि त्यांच्याकडून ETची लस द्या. आणि 21 दिवसानंतर परत बूस्टर डोस द्यायचा आहे, ते ध्यानात राहू द्या. जर शेळ्यांना हागवण जर लागली तर मित्रांनो, पिल्ले तर वाचतच नाहीत, पण मोठ्या मोठ्या शेळ्या सुद्धा दगावतात. त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या. परत त्यांना निवारा करा. निवारा कसा करा, तुम्ही साईडने त्यांच्या शेडच्या बाजूने थोडे ताडपत्रे वगैरे आणून ठेवा. सर्दीची औषधं, परत तापीचं औषध, हे 4-5 प्रकारचे शेळ्या ठसकतात ह्याची औषधं आणा. हिरवा चारा खाल्ल्यामुळं हागवणीचं प्रमाण जास्त लागतंय. तर काही आयुर्वेदिक पण उपचार करा. हळदीचं पाणी, परत गूळ पाणी, गूळ हळद मिक्स करून द्या. हे असे उपाय करा तुम्ही. आता सध्या पावसाळा सुरू होत आहे आणि ETची लस सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो. तुमच्या हात जोडून सांगतो, ETची लस देऊन घ्या. ETची लस मी पशुवैद्य अधिकाऱ्याकडे गेलो होतो, त्यांच्याकडे आलेली नव्हती ETची लस. तर मी मागवून घेऊन ETची लस माझ्या शेळ्यांना लसीकरण केलेलं आहे. ते डॉक्टर 10-20 रुपये घेते एका शेळी मागं. तेवढे जाऊ द्या. तेवढे मी खरंच सांगतो की ETच्या लसीमुळं आपल्या शेळ्यांना खूप फायदा होतो. पहिल्यांदा पण डिवर्मिंग करून घ्या, कारण शेळ्यांच्या पोटात जे अति जास्त झालेले किडे असते ते मरून जातील. आणि त्याच्यानंतर त्या लिंबाचे फाटे टाका. ते जर शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही मेडिकलमधून डिवर्मिंगचे औषध आणा. शक्यतो गाभण शेळीला एकदम 1-2 महिन्यावर जर शेळी असेल तर नाही केलं तर चालेल, काय हरकत नाही, कारण उष्णता असते त्या ह्याच्यामध्ये. आणि बूस्टर डोस पण देऊन घ्या. ETची लस खूप महत्त्वाची आहे. ETच्या लसीमुळं आपल्या शेळ्यांना भरपूर फायदे होतात आणि वर्षभर टेन्शन नाही. एकदा लस केली का वर्षभर त्याला बघायची गरज नाही. आणि तुम्ही स्वतः देऊ नका. स्वतः जर दिली शेळी जर दगावली तर ते नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही काय करा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलवूनच, किंवा तुमचा प्रायव्हेट डॉक्टर कोणी असेल तर त्यांना बोलवून ही लस द्या. आता मी आजारी पडलोय, महाराष्ट्रातले अजून एक माणसं आजारी पडतात, मग शेळ्या आजारी तर पडणारच 100%.
तर त्यामुळं वातावरण चेंज झाल्यावर थोडंसं परिणाम होतोय शरीरावर, शेळ्यांचे होते, आपले होते. त्यामुळं तुम्ही लसीकरण करून घ्या आणि जे जे औषधं लागतात ते आपल्या शेडवर आणून ठेवा आणि शेळी कशी आजारी पडू नये ह्याची काळजी घ्या. ह्याकरताच हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं काय चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. कारण कसं मी नवीन आहे, अनुभव भरपूर आहे, पण मला ते थोडं यूट्यूबवर चॅनलवर बोलायचं थोडं डेअरिंग होत नसल्यामुळे, थोडं चुकत असल्यामुळं 2-4 शब्द एक एकदा येतात. तर आज सोबत असेल तर माफ करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. जय हिंद, जय जवान, जय किसान.